मका भरड्यातील भेसळ कशी ओळखायची? दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो नमस्कार. पशुखाद्याबरोबर दिल्या जाणाऱ्या मका भरडा, चुनी किंवा मॅशचा वापर जनावरांच्या आहारात करत असताना त्यामध्ये अनेक प्रकारची भेसळ करण्यात येते. त्यापैकी पुढील प्रकारची भेसळ सोप्या पद्धतीने कशी ओळखायची ते पाहू. 1. कॅल्साइड पावडरची भेसळ. एका बशीमध्ये मका चुनी घेणे आणि त्यामध्ये लिंबू पिळणे. लिंबू पिळल्यानंतर बशीमधील मका चुनीमधून बुडबुड्या आल्यास त्यामध्ये कॅल्साइड पावडरची भेसळ झाल्याचं समजतं. दुसरं म्हणजे रंगाची भेसळ. एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेणे आणि त्यामध्ये 1 चिमूटभर मका चुनी टाकणे. ग्लासमधील पाण्याचा रंग पिवळसर झाल्यास त्यामध्ये रंगाची भेसळ झाल्याचं समजतं. मका चुनी शुद्ध असल्यास मका चुनीच्या रंगामध्ये कोणताही बदल होत नाही. तिसरं म्हणजे मिठाची भेसळ. चिमूटभर मका चुनी घेणं आणि जिभेवरती ठेवणं. मका चुनीच्या चवेमध्ये खारटपणा आल्यास त्यामध्ये मिठाची भेसळ झाल्याचं समजतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचा माल वापरून मकेच्या भरड्यामध्ये भेसळ करण्यात येते. सोनाईद्वारे तयार करण्यात आलेल्या भरड्यामध्ये केवळ चांगल्या प्रतीच्या मकेचा वापर करण्यात येतो. त्यामुळे सोनाईचा गोल्ड मॅश हा ब्रँड नक्की वापरून बघा. सोनाई पशु आहारच्या या पेजवर आपल्याला नेहमीच अशी महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.